आहे. सगळे एकत्र झाले, कुठली इंडिया आघाडी काढली, बिहारमध्ये आलेत. सुरुवातीला वाटलं खरं बाबा सगळे पक्ष एकत्र झालेले आहेत, पण पहिल्याच मिटिंगमध्ये भानगडी झाल्यात. ममता दीदी वगैरे तणक्यामध्ये निघून गेल्यात. दुसऱ्या मिटिंगला बिहारचे मुख्यमंत्रीच आपल्याकडे येऊन गेलेत. ममता दीदी चालल्या गेल्या. आप पार्टीने साथ सोडली. मला वाटतं आता राहता 2-3 पक्ष राहिलेले आहेत. त्यामध्ये काँग्रेस आहे, आपलं राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवार साहेबांची, आणि दुसरी उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना त्या ठिकाणी आहे. आपल्याकडे तर ही कुठली शिवसेना नाही, बाकी सेना राहिलेली आहे. काय राहिलं त्यांच्याकडे आता? काय राहिलं शिवसेनेचं? 7-8 लोक शिल्लक. 55 पैकी जवळपास 47-48 लोक एकनाथ शिंदेकडे आहेत, आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. त्यांच्याकडे कोणी राहिलेलं नाही. मित्र, 19च्या निवडणुकीनंतर त्यांनी आपल्याशी जो घात केला, आपल्याशी जी गद्दारी केली, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागते. त्याची किंमत ते चुकवतायत. आपल्या आयडिओलॉजीशी, आपल्या तत्वाशी त्यांनी फारकत घेतली. बाळासाहेबांची आयडिओलॉजी होती हिंदुत्वाची, तिला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत, पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत. आणि आज अवस्था काय झालेली आहे? आम्हाला गद्दार म्हणतायत, आम्हाला काय काय बोलतायत, मोदीजींबद्दल काय बोलतायत, अमित भाईंना काय बोलतायत, देवेंद्रजीबद्दल काय बोलतायत. पण आपण आपल्याकडे मागे फिरून बघा, आपल्याकडे आता कोणी शिल्लक राहिलेलं नाही. मी कालच सांगितलं, स्टेटमेंट केलं की आता यापुढे मला असं म्हणायची वेळ येईल उद्धवजींना, हम दो और हमारे दो. हम दो म्हणजे कोण? उद्धवजी आणि त्यांचे राजपुत्र, त्यांचे चिरंजीव. आणि बाकी 2 कोण? तर संजय राऊत आणि त्यांचे भाऊ. हे 2, हे 4 जण निश्चित राहतील. मला वाटतं निवडणुका लागतील, सुरुवात होईल तोपर्यंत या ठिकाणी मला वाटतं 4च जण या पक्षामध्ये राहतील. 4च जण राहतील. तुम्ही लोकांना काही सांगू नका. मोदीजींबद्दल तुम्ही आता तुमची पात्रता नाही आहे. तुम्ही खरं म्हणजे संयम सोडून बोलतायत, आव्याकाच्या बाहेर बोलतायत, एकेरी भाषेत आमच्या मोदींजीबद्दल त्या ठिकाणी बोलतायत. आज जगमान्य नेता आमचा आहे, जगमान्य नेता आहे. भारतात नाही, संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठा नेता कोण, सर्वात लोकप्रिय नेता कोण? तर सर्व जगामध्ये एकच नाव घेतलं जातं. सगळे मासिक, सगळे पाक्षिक एकच नाव सांगतायत की फक्त नरेंद्र मोदी. जगभरात